जाणत्या राजाने जनाधार गमावला, आता राज्याची आणखी वाटोळे न करता त्यांनी घरी बसावं. विखे पाटलांचा शरद पवारांना टोला. राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव करत महायुतीने पुन्हा एकदा सत्तेवर दावा केलाय. महायुतीच्या या लाटेमध्ये महाविकास आघाडीचा दुवा उडाला. यावरून आता भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय. जाणते राजा असणाऱ्या पवारांनी आपला जनाधार गमावला आहे, त्यामुळे आता त्यांनी राज्याचे आणखी वाटोळे न करता घरी बसावे अशी बोचरी टीका विखे पाटील यांनी केली. मुंबईतील पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखे पाटील गुरुवारपासून मतदारसंघात सक्रिय झालेत. त्यांनी अहिल्यानगरमधील लोणी येथे ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रेच्या नियोजनासाठी ग्रामस्थांसोबत एक बैठक घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, शरद पवार हे आता जाणते राजे आहेत, मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी जनाधार गमावलाय, त्यामुळे आता शरद पवार यांनी घरी बसावं. पवारांनी लोकांचे वाटोळं केलं, त्यांनी आता जनता आणि राज्याचं आणखी वाटोळं करू नये असंही विखे यांनी म्हटलंय. विखेंनी यावेळी आपल्या पराभवासाठी ईव्हीएमला दोष देणाऱ्यांवर शरसंधान साधले. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. महायुतीची पिछेहाट झाली होती, त्यावेळी ईव्हीएमबाबत शंका का व्यक्त केली नाही? ईव्हीएमवर विश्वास नाही म्हणून त्यांच्या खासदारांनी त्यावेळी राजीनामा देऊन टाकायला हवा होता. निवडणूक नाकारायला हवी होती. जनमत बाजूने असेल तर ईव्हीएम चांगले आणि विरोधात गेलं तर ईव्हीएम वाईट असं विरोधकांचं धोरण असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलंय. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीत एकमेकांवर खापर फोडण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे ते पळवाटा शोधत आहेत. त्यांनी जनतेचा जनाधार गमावला आहे हे मान्य करायला हवे. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत अनेक बेताल वक्तव्य केली आहेत. त्याची शिक्षा त्यांना जनतेनं दिल्याचं विखे यांनी म्हटलंय. माझ्यावर ग्रामदैवत म्हसोबा महाराजांचं सदैव आशीर्वाद राहिला आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या देखील माझ्यावर आशीर्वाद राहिला आहे. मला दिलेल्या संधीचं मी चांगलं सोनं करून दाखवलं. पक्ष नेतृत्वाचा जो माझ्याबद्दल विश्वास आहे त्यावरून मला ते निश्चितपणे चांगली जबाबदारी देतील असा विश्वास विखे यांनी व्यक्त केलाय. राज्यात पुन्हा मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची राजकीय वर्तुळातील चर्चा आहे. हा दावा देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी फेटाळून लावलाय. माध्यमांनी हे रान उठवले की एकनाथ शिंदे नाराज आहेत. ते नाराज असल्याचं काही कारण वाटत नाही असंही विखे पाटील यांनी म्हटलंय.